नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आणि आता आपण आलो आहे ते म्हणजे मलंगगडाला। आणि मलंगगड जी की कल्याणपासून जवळ आहे, बसने आलो आहे। जवळपास 1 तास लागला आम्हाला येता येता। आणि खूपच इकडे अपडेट झाले, तसं सगळं ऐकण्यात आलं आहे। सध्या ट्रेंडिंग लोकेशन आहे। मी म्हटलं चला जाऊन येऊ। आणि कसं विकेंडमध्ये खूप अतिच गर्दी असते इकडे, म्हणून आम्ही वीकेंड नाही निवडला आहे, वीकडेमध्ये आलो आहे। सो दॅट आपल्याला जास्त गर्दी वगैरे काय मिळायला नको, सुट्टी टाकूनच आलो आहे आता। तर बघूया, एक्सप्लोर करूया। आजकाल जरा लॉग कमी येत आहेत आणि द्वारका वगैरे हे सगळे सिरीज तुम्ही बघू शकता। आणि काही लोकांनी अजून पण सबस्क्रायबर्स आहेत, त्याबद्दल थँक्यू। कारण की पाहिजे तेवढा टाईम मिळत नाही, शॉर्ट्स आणि फूड ब्लॉग्सवरती कधी कधी जास्त फोकस होतो। आणि तरी पण तुम्ही चांगलं सपोर्ट करताय। इंस्टाग्रामवरती सगळे फूड ब्लॉग वगैरे पण चेक करा, आपले शॉर्ट्स वगैरे आहेत, रील्स आहेत, ते नक्कीच चेक करा। आणि पूर्ण हा व्लॉग देखील बघा। आता येऊन पोचलो आपण इथे। ॲक्च्युली आम्ही चालतच आलो, म्हटलं चला चालत जाऊ त्या बेस्ट पॉईंटपासून, तिकडून टॅक्सी देखील असतात। हां, निसर्ग बघत बघत आलो मुद्दाम। जाताना मात्र नक्कीच याच्याने जावं लागणार, टॅक्सीने। 1.5-2 किलोमीटर आहे जवळपास। छान केलं, हा परिसर पूर्ण सुंदर वाटतंय। किती मजा आली चालत चालत, मस्त ना। ओके, आता आतमध्ये येऊन बसलो आपण ट्रेनमध्ये। ओके, तर आता आम्ही वरती येऊन पोचलो आहे, रोपवेने आलो आहे। खूप छान प्रवास झाला, खूप व्यवस्थित सिस्टमॅटिक गोष्टी सगळ्या केलेल्या बघायला मिळत आहेत। आणि इकडून पूर्ण खालचं सगळा नजारा तुम्ही बघू शकताय। गिरीवंदन, इकडे माकडं वगैरे आहेत, तर त्यांच्यापासून सांभाळून राहा। आपले मोबाईल फोन्स वगैरे सगळे सांभाळून, कॅमेरा वगैरे असेल तर। बघा, हे देवीचं मंदिर पण आहे इकडे वरती। हे सगळं असं सांभाळून चला। पूर्ण गाव एरिया आहे, नो ब्रांच, काहीच नाही कळत आहे काय लिहिलं आहे बाईने, जाऊ द्या। हे बघा किती जुने जुने घर आहेत इथे। आणि तुम्हाला माहिती आहे हे कशासाठी फेमस आहे? त्यावेळेस खूप जुन्या काळातले लोक आहेत, पूर्वजांची इथे पिढी आहे। अरे
मुख्य दर्गे पाऊस पडायला पाहिजे एकदम नको हां असं फक्त हलका बारीक ठीक आहे. मुख्य दर्गेपासून राईट मारून जर तुम्ही येणार तर या बाजूला येऊ शकता आणि इकडे सरळ आल्यावरती हे तलाव इकडे बघू शकता तुम्ही. जायचं इकडून काय अशी येता चल इकडून ये. नको ये इकडून, इकडून स्लोप इकडून जास्त आहे. फटी फटी अय शानी, अय शानी, उलट जिकडून रस्ता आहे तिकडून जाते तू, तुला कळतंय का? तिची व्हिडिओ काढू मग पडली का मग आपल्याला मीम म्हणून कामात येईल. काय भारी हवा आहे, व्हायरल. हे बघ एवढं सोपं आहे, इकडून बघ रे, बघ रे. फट्टू कॅन्सल झाला प्लॅन. तिच्या तू जास्त चमकते असं वाटत नाही का? डॉगेश भाई, डॉगेश भाई किती मस्त आहे ना. आता आम्ही तलावाच्या किनारी बसलोय, खूप ऑसम फील येतो इकडे. त्यात थँकफुली आपला पाऊस जो आहे थोडा थांबला आहे आणि पण पावसासारखं वातावरण जे आहे ते पॉवरफुल झालं आहे आणि खूप मस्त वाटतंय. म्हणजे इथे जवळपास 10-15 मिनटं तरी थांबेन मी असं वाटतंय. असं पाय वगैरे बुडवून हे बघा अजून काही फॅमिलीज वगैरे जॉईन झाल्यात. मग सगळ्यात मेन अट्रॅक्शन पॉईंट तर हेच आहे तलाव. असा जोरात पाऊस आला, एका सेकंडमध्ये पूर्ण भिजलो आम्ही. पण फॉर्च्युनेटली रेनकोट आणलेले सोबत. असं पूर्ण संरक्षण करून आजूबाजूनी हे केलं. इकडे बघ, अरे बापरे. चला झाली आमची तयारी. आता काय किती पण येऊ दे पाऊस. अजून पण काही लोक येत आहेत. महादेव मंदिराबद्दल आम्ही विचारलं, जे मलंगड महादेव आहे ते अपोजिट साईडला आहे असं म्हणतायत. आता बघूया, आपल्याला जसा टाईम मिळतो तसं जाऊ किंवा स्किप करावं लागणार आहे, कारण की आपल्याला वेगळे पण प्लॅन्स आहेत दुपारून. तर बघूया. पण इकडे जर तुम्ही आलात या बाजूला लेफ्ट साईड मारून तलावाकडे या, छान इकडे फोटोशूट करू शकता. फुल नॅचरल फोटोज, नॅचरल वाईब्स आणि अशी सुंदर नॅचरल हवा सोबत थोडा थोडा पाऊस. ऑसम फील आहे. वन डे ट्रिपसाठी डेफिनेटली तुम्ही कन्सिडर करू शकता. जवळचं लोकेशन कल्याणच्या जवळच आहे, 20 ते 25 किलोमीटर. जसं दाखवलं मी तुम्हाला, ती कल्याणची बस आपण पकडून आलो. 45 नंबरची मलंगड बस. जस्ट 20 रुपये तिकीट आहे एकाचे. बघा किती स्लिपरी रस्ता आहे, म्हणून इथे सांभाळून चाला. हे बघा किती ऑसम असं ढग पूर्ण गडावर आले आणि हे बघा किती भारी नजारा आहे. मग इकडूनच ते झरणं वॉटरफॉलच्या स्टार्टला आले आपण. इकडून वॉटरफॉल सुरू होते. बाप रे, इकडे ते हे पण नाही, ते लावतात नाही का ते सळयांचं, ते नाही आहे, हे तुटलं आहे. म्हणून इथे सेफली उभे राहा आणि सहजासहजी येऊ नका, एकदम लिमिटमध्येच. हे बघा, माय गॉड, हो किती भारी वाटतंय. थांब इथेच थांब, बस दिव्या थांब. थांबा आता मी इकडे रील काढतो.
ॲक्च्युली फेनिक्युलर पॉईंटपासून तर सरळ गेलात तर तिकडे तुम्ही दर्गाच्या साईडला जाणार आणि जे आपण पॉईंट आतापर्यंत बघितले ते सगळे त्या बाजूला आहे. आता आम्ही खालच्या बाजूला चाललो आहे, म्हणजे जर तुम्ही विदाऊट फेनिक्युलरने आलात तर इकडून जावं लागेल. तर आम्ही खाली याच्यासाठी आलो आहे कारण की इकडे ते महादेवाचं जी पिंड आहे ते ओपन मंदिर तिकडे जातो आहे आता आपण. चला जाऊन येऊ तिकडे. इकडे तुम्ही जाऊ शकता, वाघ्रेश्वरी देवी पुरातन मंदिर आहे देखील. आता आपण फक्त ते महादेवाचा एक पॉईंट करून निघायचा विचार आहे. ऑलरेडी आमचा प्लॅन खूप स्ट्रिक्ट होता की 1 वाजेपर्यंत आपण आलो पाहिजे खाली आणि इथेच 3 वाजायला आलेत आम्हाला. आता चला कृणाल यांची संध्याकाळी ट्रेन आहे परत. म्हटलं आता हे मलंगडाचा एक पॉईंट बघून घ्या, सटासट जाऊ मग आपण खाली. आणि आता आपण एकदम महत्त्वाच्या पॉईंट्सच्या दिशेने चाललो आहे, शंभूनाथ दर्शन, ज्यासाठी एवढं आम्ही पुन्हा उतरलो आहे आणि आम्हाला पुन्हा चढायचं आहे रोपवेने. आणि चला आपण त्या महत्त्वाच्या पॉईंटला जाऊ. ऑलरेडी लेट तर खूप झालं आहे पण जायचं आहे म्हणजे जायचं आहे. बघा तिकडेच तो वॉटरफॉल देखील आहे. आजकाल रीलमध्ये भरपूर बघायला मिळतं हे सगळं. आता काही लोक इकडे नाही आहेत. ऑसम वाटतंय बघा वातावरण. बघा इकडे जर तुम्ही उतरलात तर वॉटरफॉलला जाऊ शकता, पण इतका टाईम तर नाही आपल्याला. भरपूर दिवसानंतर एवढी मेहनत केली आहे. खाली वॉटरफॉल आहे. हां तेच येते, तोच पॉईंट आहे बघ. इकडून असं जाऊ शकतो वॉटरफॉलला, पण जाऊ दे नको वेळ ना. जाऊन ये ना, आम्हाला आलोय. नको रे काय. अरे काय होत नाही. अरे पण चल तू पहिले इकडे तरी. 15 मिनिटं उलटा थकवा निघेल आपला. चल मग बघू तिकडून आल्यावर. हे बघा इकडे महादेवाचं स्थान आहे आणि इकडून पण थोडंसं पुढे जावं लागेल. पावसाने थोडासा धीर धरला पाहिजे बस. अरे येणार पण काळजीप्रमाणे या म्हणा. कोण? हां रेनकोट सगळं सोबत ठेवा. रेनकोट होता म्हणून वाचलं आहे. आता खतरनाक पाऊस चालू झाला आमचा आणि ऑसम वाटते. फुल टाईम वसूल, ट्रिप वसूल, मजा आली. आपले आले गेस्ट पण खुश झाले इकडे येऊन. हे बघा धुकं किती पॉवरफुल आहे. इकडे पण एक छोटं महादेवाचं मंदिर आहे, इथे तुम्ही जाऊ शकता, दर्शन घेऊ शकता. हे बघा शंभूनाथ दर्शन एक नंबर. ती सुंदर वाटतंय बघा. हे पूर्ण ढग आणि ढगाच्या आतमध्येच आम्ही ॲक्च्युली. जर तुम्ही खालून जे लोक बघत असतील त्यांना हे सगळं ढग दिसत असेल आणि त्या ढगात आम्ही आहोत. आणि ऑसम नजारा आहे आणि ऑसम वातावरण आहे एकदम. सह्याद्री, सुंदर सह्याद्री. ओके, आणि हा पॉईंट आपला आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभूनाथ महादेवाचं पिंड इकडे तयार केलं, ओपन मंदिर असं. सुंदर नजारा आहे. इकडून वॉटरफॉल. भयानक अशी भूक लागली आहे. तर इकडे मॅगी वगैरे घेतली आम्ही. इकडून शंभूनाथ साईडला जाण्यासाठी आणि समोर आपण बसलोय मॅगी खाण्यासाठी. मित्रांनो मलंगडावर येत आहे
तर तुम्हाला मॅगी खायची आहे या ठिकाणी नक्की या, आवर्जून मी सांगेल तुम्हाला. थोडंसं जर वरती आलात जिथे शंभूनाथ दर्शनसाठी लेफ्ट वळायचं आहे तुम्हाला, तिथेच जे दुकान आहे तिथे नक्की या. मस्त टेस्टी मॅगी एकदम. आणि मला वाटलं नव्हतं की EPची मॅगी पण एवढी भारी लागते. त्यांनी त्यांचा मसाला वगैरे टाकून एवढं भारी मॉडिफाय केलं आहे आणि एवढी चांगली टेस्ट आहे. खाता खाता मग मी हे बोललो. नाव काय तुमचं किंवा दुकानाचं? नावच नाही. ओके, तर आता पुन्हा आपण रोपवेमध्ये बसलो आहे खाली जाण्यासाठी. अतिशय जास्त मजा आली. तुम्ही पण इकडे येत आहेत, मी तर सजेस्ट करेन येताना तुम्ही बाय वॉकिंगच या, ट्रेक करून, आणि येता येताच शिवलिंगाचं दर्शन घ्या. तर तिकडचा पूर्ण एरिया कवर करा, व्याघ्रेश्वर मातेचं मंदिर वगैरे, आणि मग जायच्या वेळेस तुम्ही रोपवे घ्या, जेणेकरून तुम्ही दमलेला असणार आणि पूर्ण मलंगड देखील तुमचा फिरलेला असेल, आणि मग जाताना रोपवेने जा. हे योग्य एक आयडिया आहे, ज्याबद्दल मला माहीत नव्हतं. कारण की आता आम्ही रोपवेने आलो वरती, सगळं फिरून झालं, मग अपोजिट साईडला शिवलिंग वगैरे होतं. मग ते तिकडे जाण्यासाठी पुन्हा आम्हाला जरा दमायला लागला. पुन्हा आम्ही ट्रेक केला, तर ते जरासं दमलो आम्ही त्या याच्यात जास्त. जर माहीत असतं की फक्त रिटर्न तिकीट एक वरून सिंगल काढता येतं, तर मग एकदम सॉर्टेड गोष्ट झाली असते आपली. पण काय खूप मजा आली. पाऊस वगैरे पण जबरदस्त होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही. तर तुम्ही देखील नक्की या. काय इश्यू असेल किंवा काही कन्फ्युजन असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की DM करा, मी नक्की रिप्लाय देईन तुम्हाला. आणि इकडे खूप हेवी रेनफॉल वगैरे आहे, पण हां, गर्दी आज कमी होती. वर्किंग डेमध्ये या, विकेंडमध्ये खूपच एक्स्ट्रा गर्दी असते असं ऐकायला मिळालं. तर म्हणूनच आम्ही वर्किंग डेमध्ये आलो आहे. आणि येत असेल तर नाश्ता घेऊन या. नाश्ता बिस्ता घेऊन या, भूक लागेल तुम्हाला. आणि आम्ही जिकडे खाल्लं तिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता क्रॉसिंगला. की वरती 5 वाली कोर्स सुद्धा आला आहे. एवढं चालेल, चला मग भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. थोडे लॉंग व्हिडिओज आपले कमी येत आहेत, पण शॉर्ट्सवरती लक्ष राहू द्या. बॅकअपला पाणी पण ठेवा. हां, पाणी वगैरे, पाण्याचा इश्यू आहे. हां, पाण्याचा बराच इश्यू आहे. आणि बऱ्याच टाकी वगैरे जी आहे ती डायरेक्ट आपल्या झरण्यातून भरली जाते. तर ते थोडं बघितलं आम्ही, म्हणून आम्ही वरती पाणीच नाही दिलं. जाऊ द्या आता, ज्याचं त्याचं हे असतं. चला मग भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये. पण शॉर्ट्स आणि रील्स बघत राहा इंस्टाग्रामवरती.